संपले सगळे सण. एक उरलाय तो म्हणजे क्रिसमस. पण तो काही आपला सण नाहीये. नोव्हेंबर आला आणि वर्ष देखील संपत आलं. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते नवरात्र आणि आता दिवाळी, फायनली आपले सगळे हिंदू सण साजरे करून झाले. पण हे सगळं होत असताना आपल्या हिंदू सणांची खरी ओळख हरवते का? हाच प्रश्न पडलाय. एकेकाळी दिवाळी म्हणजे पूजा, आकाशदिवे आणि कुटुंबासोबत एकत्र येणं. नवरात्र म्हणजे देवीची भक्ती. गणेशोत्सव म्हणजे बुद्धी आणि एकता. पण आता काय? रेड ग्लासेस मध्ये दारू, डीजे आणि बॉलिवूड गाण्यांवर नाचणं हा कधीपासून आपल्या सणांचा भाग झालाय. आणि त्याहून मोठं ऑब्झर्वेशन म्हणजे AQI लेवल. फटाक्यांमुळे मोठं प्रदूषण झालं, पण नशीब, वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे AQI लेवल कमी झाली. नाहीतर फेक नेचर लव्हर्स पुन्हा पुढे आले असते विथ #SaveEnvironment. प्रत्येक हिंदू धर्माच्या इव्हेंट्स मध्ये लावणीच्या नावाखाली महिलांना आयटम सॉन्ग करायला लावून आपण नवीन जनरेशनवर कोणत्या प्रकारे संस्कार करत आहोत? म्हणजे कधी तुम्ही मुस्लिम बांधवांना मशिदी समोर किंवा ख्रिश्चन बांधवांना चर्च समोर आयटम सॉन्ग वर नाचताना पाहिलंय का? नाही ना. म्हणूनच फक्त सेक्युलरिझम किंवा वोकिझमच्या नावाखाली आपण हिंदू हा कल्चरल शॉक इझिली एक्सेप्ट करत आहोत का? ते आज आपण पाहूया आणि आपल्या डोळ्यांवरची झापड जरा बाजूला करूया.